सर्व भक्त आहे त्यांना सोय मिळेल, घाटाचं सुशोभीकरण होईल. घाटाचं आता थोडीशी इथे गैरसोय आहे, त्यामुळे इथं येणारे लाखो लोक आहेत. आता 15 तारखेपासून वारी सुरू होईल तुमची, 12 तारखेपासून. कार्तिकी 2 तारखेला आहे. आणि त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवर हे चांगलं काम विकासाचं या ठिकाणी सुरू होतं आहे. यापूर्वी देखील मी आळंदीला अनेक वेळा आलो. अगोदर आपण त्या महाद्वाराचं भूमिपूजन केलं, कलशारोहण झालं. त्यामुळे आळंदीमध्ये आल्यानंतर प्रत्येकाला एक मनाला एक समाधान आणि आपल्याला वाटतं आपल्या घरीच आलोय काय. आणि त्यामुळे असं माझं तर मी मुख्यमंत्री असताना देखील अनेक वेळा आलोय. आताही मी या ठिकाणी जेव्हा जेव्हा ही सगळी मंडळी बोलवतात त्यावेळेस मी येतो. आणि आजचा मला आनंद आहे की आज भक्त निवासाचं भूमिपूजन होते. चांगल्या एक दर्जाचं भक्त निवास होईल, चांगला एक दर्जाचा घाट होईल आणि सर्व आपल्या वारकरी बांधवांना त्याची सोयी. इंद्रायणी प्रदूषणावर देखील काम सुरू आहे आणि त्याचा फार मोठ्या प्रमाणावर आपण त्याला शासनाने गांभीर्याने घेतलंय. मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली एक मोठं प्रेझेंटेशन देखील झालेलं आहे. आणि इंद्रायणी नदी स्वच्छ करणं हे प्रमुख आमचं काम आहे असं समजा. आणि प्रदूषणमुक्त इंद्रायणी नदी या ठिकाणी करण्यासाठी जे जे काही करावं लागेल ते आम्ही सर्व करू. त्याला अरेस्ट केलेली आहे बिलकुल. आणि त्यामध्ये झालेला प्रकार दुर्दैवी आहे, दुर्भाग्यपूर्ण आहे आणि निंदाजनक आहे. त्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये जे कोणी त्याच्यामध्ये असतील त्याला कुणालाही सोडणार नाही. आणि बिलकुल कठोर सजा त्यांना होईल. प्रकरण फास्ट ट्रॅकवर होईल आणि लवकर त्याचा निकाल लागेल. दिल्ली भेटीची फारच चर्चा चालली आहे. तुमचे मित्र भेटले मला दिल्लीला, सगळे पत्रकार. धंगेकर जी मागं आहेत त्यांना काय सांगणार आहेत, त्यांना काय सल्ला दिला? अरे बाबा, धंगेकर या काही त्यांचं म्हणणं आहे की एकनाथ शिंदे साहेबांचा पाठिंबा आहे मला या सगळ्या गोष्टीसाठी, पुण्यामध्ये जे काही चालू आहे ते. मी त्यांना सांगितलंय महायुतीमध्ये आपल्याला दंगा करायचा नाही. पण ते जे करतायत त्याला पाठिंबा आहे. नाही. अरे बाबा, आता तुम्ही सांगितलं ना मी त्यांना की आता तो विषय आता संपला आहे. आणि शेवटी बघा काय आहे, त्यांना ज्या काही गोष्टीची माहिती मिळाली त्याच्यावर ते बोलले. आता त्यांना सांगितलेलं आहे मी, शेवटी महायुती आपली आहे. महायुतीच्या माध्यमातून आपल्याला विरोधक जे आहेत, विरोधकांच्या हातात कुठलंही कोलीत द्यायचं नाही. सातत्याने बोलतात की भाजपच्या विरोधात बोलत नाही, पण जी वृत्ती आहे त्याच्या विरोधात बोलून झाले. आणि तो एक कार्यकर्ता आहे, काम करणारा कार्यकर्ता आहे आणि अन्यायाविरुद्ध लढणारा कार्यकर्ता आहे. महायुती म्हणून त्यांनी अगोदरच हे केलं की भारतीय जनता पार्टीच्या विरुद्ध बिलकुल माझी भूमिका नाही. आणि आता जे काही प्रकरण सुरू होतं आणि हा विषय संपेल. आता काय तुम्ही म्हणजे माझ्या तोंडातून काहीतरी काढायचं आहे तुम्हाला? चला पुढे चला.